नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऋतुजा पवार इन्फिनिटी अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. तर महिला व बाल विकास विभाग संरक्षण अधिकारी कनिष्ठ घटकासाठी तुम्ही फॉर्म भरला असेल. तर याचं जे प्रिपरेशन आहे, अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धती कशी आहे त्यावरती आपण आज डिटेलमध्ये बोलणार आहोत. तर जो पेपरचा जो पॅटर्न आहे, जसं की प्रिव्हियस इयर्स ज्या WCDच्या एक्झाम झालेल्या, त्यामध्ये असं सांगण्यात नव्हतं आलं की जो पेपरमध्ये तुम्हाला जे क्वेश्चन्स येतील ते महिलांच्या योजनांवर आधारित येणार आहेत की नाही. पण जो ICDSचा पॅटर्न होता त्यामध्ये त्यांनी डिटेल सिलेबस देण्यात आलेला, जसे की कायद्यांचा पार्ट देण्यात आलेला, त्यानंतर महिला रिलेटेड ज्या योजना आहेत तो पार्ट देण्यात आलेला. आता हा जे ऑफिशियल जे आपल्याला ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे त्यामध्ये त्यांनी एक छोटासा लाईनमध्ये किती क्वेश्चन्स असतील त्यावरती सांगितलेलं आहे. परंतु आपल्याला काही जो पार्ट आहे तो महिलांच्या योजना आहेत, त्यानंतर रिसेंटमध्ये कोणत्या झालेल्या घडामोडी आहेत, तो परीक्षेसाठी करून जाणं अपेक्षित आहे. कारण की तुम्हाला पेपरमध्ये असं एकदम जो आहे सरप्राइझिंग असं नको व्हायला, की त्यामुळे तो पार्ट जो आहे तो करून जाणं अपेक्षित आहे. यासोबत जे मुंबई हायकोर्ट शिपाई आणि क्लर्कसाठीची बॅच आहे ती कंडक्ट करण्यात येत आहे. तर ही जी शिपाई पदासाठीची बॅच आहे ती ₹99 मध्ये तुमचं पूर्ण स्टेट बोर्डचा जो सिलेबस आहे तो आणि एक्झाम ओरिएंटेड जे क्वेश्चन्स आहेत ते कव्हर करून घेतले जातील. सोबत मराठी, इंग्रजी क्लर्कच्या बॅचसाठी आणि गणित बुद्धिमत्ताचा जो पार्ट आहे तो कव्हर करून घेतला जाईल. काही डाऊट असेल तर तुम्ही या नंबरशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि त्यासाठी आपलं जे इन्फिनिटी स्पर्धा परीक्षेचं जे ॲप आहे ते डाउनलोड करायचं आहे. तर आपण जो पार्ट आहे ऑनलाईन परीक्षेचं जे स्वरूप आहे महिला बाल विकास विभागासाठी, आता ही जी एक्झाम आहे ती कॉम्प्युटर बेस्ड होणार आहे. तर तुम्हाला एका क्वेश्चनसाठी सॉरी एका क्वेश्चनसाठी तुम्हाला 2 गुण देण्यात येतील. मराठी आणि इंग्रजी असे दोन्ही वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असणार आहेत ऑप्शन्स तुमचे. संगणक आधारित घेण्यात येणारी ऑनलाईन परीक्षा मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी या विषयांवरील प्रश्नाकरिता प्रत्येकी 50 गुणांची याप्रमाणे एकूण 200 गुणांची परीक्षा असेल. म्हणजे तुमच्याकडे जे क्वेश्चन्स असतील ते 25 प्रश्न असतील इच, म्हणजे मराठीचे 25, इंग्लिशचे 25, असे 25 प्रश्न 50 गुणांसाठी असतील. ठीक आहे, अशी 200 मार्क्सची परीक्षा असेल. आता 75% गुण प्राप्त करणे अनिवार्य आहे. म्हणजे तुम्हाला 200 पैकी मिनिमम जे आहे ते 90 मार्क्स तुम्हाला इथे मिळणं गरजेचं आहे. तर 90 मार्क्स तुम्हाला इथे मिळणं गरजेचं आहे. तर मौखिक परीक्षा मुलाखती घेण्यात येणार आहे का नाही, तर डायरेक्ट सिलेक्शन आहे. तुमची सरळ सेवेची एक एक्झाम होईल आणि त्यानंतर तुमचं सिलेक्शन इथे होणार आहे. आता ही जी कम्प्युटर बेस्ड एक्झाम असेल त्यानंतर एक्झाम नंतर नॉर्मलायझेशन येईल. या जसं आचारसंहिता एंड होते एक्झामचं तुम्हाला अपडेट लवकर बघायला मिळेल. येत्या जसं की आचारसंहितेचा एंड होतो 20 जानेवारी नंतर जे आहे ते पुढच्या म्हणजे फेबपर्यंत तुम्हाला फेबच्या पुढच्या वीकपर्यंत ॲटलिस्ट आपण एक्सपेक्ट करू शकतो की काहीतरी अपडेट येईल महिला बालविकास विभागाकडून. तर कम्प्युटर बेस्ड जे एक्झामिनेशन होणार आहे ती कंपनी थ्रू केलं जाईल. नॉर्मलायझेशन संबंधित कंपनीकडून देण्यात आलेले सूत्र वेबसाईटवर माहितीसाठी प्रकाशित करण्यात येईल. सदर नॉर्मलायझेशन गुणांकन पद्धत सर्व परीक्षार्थी यांना बंधनकारक राहील. जे तुमचं मार्क्स असेल जे आफ्टर नॉर्मलायझेशनचे जे मार्क्स आहेत तेच तुमचे गृहीत धरले जाणार आहेत. चुकीच्या उत्तरासाठी उमेदवाराच्या प्राप्त गुणांमधून कोणतेही गुण वजा केले जाणार नाहीत. तर त्यामुळे आता इथे जे आहे तुम्हाला नो निगेटिव्ह मार्किंग आहे. तर पेपरचा जो पॅटर्न आहे त्यावरती थोडंसं बोलूया. आता 25 प्रश्न जे आहेत 50 गुणांसाठी असतील इच. ठीक आहे, असे 4 सेशन असतील तुम्हाला. जे 4 सेशन मध्ये तुम्हाला मराठी असेल, इंग्लिश असेल, त्यानंतर रिझनिंग ॲप्टिट्यूडचा पार्ट आहे आणि जीएसचा पार्ट आहे. आता हा जो जीएसचा पार्ट आहे मराठी, इंग्लिश आणि रिझनिंग ॲप्टिट्यूड हा मेजर पार्ट कव्हर करणार आहेत. परंतु जो तुमचा डिसाइड करणारा जो कट ऑफ आहे तो 25 क्वेश्चन जीएसचा जो आहे. तर इतर सब्जेक्ट तुमचे स्ट्रॉंग असतील तर जीएस मध्ये तुम्हाला वुमन चाइल्ड डेव्हलपमेंटसाठी करून जाताना त्या रिलेटेडच्या योजना पण करून जाणं एक्सपेक्टेड आहे. त्यानंतर तो वुमन चाइल्ड डेव्हलपमेंट अंतर्गत कोणते कोणते कायदे जसे की पॉक्सो बद्दल थोडंसं वाचून जा, एक्सपेक्टेड आहे पॉक्सो करून जाणं किंवा इतर जे कायदे आहेत ते जस्ट थोडेफार ओव्हरलुक करून जाणं, योजनांचा पार्ट बघणं, त्याच्यानंतर चिल्ड्रन्स डे कधी असतो या रिलेटेड महिलां रिलेटेड जे कायदे आहेत त्याबद्दल, त्याच्यानंतर संविधानातील जे कलम आहेत महिला आणि बालकांसाठीच्या तरतुदी आहेत कलम 20, 21, 22, त्याच्यानंतर शोषणाविरुद्धचे ज्या कलम आहेत 23, 24 या रिलेटेड जो आहे
ती कलमं करून जाणं GS साठी तुम्हाला एक्सपेक्टेड आहे. नंतर योजनांचा पाठ करून जाणं. कलमं संविधानाचे ते तुम्हाला ओव्हरऑल सगळे 1 ते 51 तोंडपाठच करायचे आहेत GSसाठी. देन हिस्ट्रीचा जो पार्ट करताना म्हणजे साठी ज्या समाजसुधारकांनी कार्य केलेलं आहे, असे समाजसुधारक करून जाणं एक्सपेक्टेड आहे. जसे की विठ्ठलरामजी शिंदे आहेत, शाहू महाराजांनी केलेल्या काही घडामोडी आहेत. तर त्या रिलेटेडचा जो पार्ट आहे तो करून जाणं एक्सपेक्टेड आहे. आता हा जो एक्सपेक्टेड पार्ट आहे त्यावरती आपण बोलतोय. अदर दॅन तुम्हाला GSचा पार्ट करूनच जायचा आहे. पण तुम्हाला यासाठी निगेटिव्ह मार्किंग नाहीये. त्यामुळे कॉम्पिटिशन पण बऱ्यापैकी तुम्हाला असणार आहे. कारण की इथे तुमचे निगेटिव्हमध्ये मार्क्स जाणार नाही. त्यामुळे तुम्हाला पूर्ण पेपर जो आहे तो अटेम्प्ट करायचा आहे. याचे जे क्वेश्चन्स आहेत प्रिव्हियस इयर्स जेवढेही झालेले आहेत ते आपण त्याचे सेशन्स लवकरच घेऊन येऊया आणि ते क्वेश्चनची जी प्रॅक्टिस आहे ती तुम्हाला करायची आहे. प्रिव्हियस इयर्सचे जेवढेही क्वेश्चन झालेले आहेत WCD प्लस ICDSचे सुद्धा तुम्ही त्यासाठी जे क्वेश्चन्स आहेत ते सॉल्व्ह करू शकता. आणि असेच तुम्हाला जर अपडेट जाणून घ्यायचे असतील, तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला जाता जाता एक लाईक करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या अपडेटमध्ये.